मी ते शक्य तितक्या लवकर करेल. एखादी गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर करायला सांगितलेली. आता तुम्ही एक शब्द खूप वारंवार ऐकला असेल बघा, ASAP. खूप जास्त प्रमाणात हा शब्द वापरतात लोक. ASAP बोलत असताना सुद्धा ASAP असं म्हणत असतात. हा, तर मग याचा अर्थ नेमकं काय होतो? ॲज सून ॲज पॉसिबल. ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजेच काय की लवकरात लवकर जे म्हणत असतो का मराठीत आपण, त्यासाठी आपण ॲज सून ॲज पॉसिबल वापरतो. आणि मॉडर्न डेमध्ये त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये वापरतात लोक, जसं ॲसॅप म्हणून, ASAP. ओके, सो मग आय विल डू इट ॲज सून ॲज पॉसिबल. इथं दिलंय बघा, आय विल डू इट ॲज सून ॲज पॉसिबल. मग ASAP, ॲसॅप जे म्हणत असतो आपण त्याला. ओके, सो मग आय विल डू इट ॲज सून ॲज पॉसिबल. मी ते लवकरात लवकर करेल. मग कुठलीही जी गोष्ट तुम्ही लवकरात लवकर करण्यासाठी सांगत असाल, किंवा एखाद्या माणसाला लवकरात लवकर पाठव म्हणत असाल, लवकरात लवकर आवर म्हणत असाल, सो यू कॅन यूज दिस फ्रेज ॲज इट इज, ॲज सून ॲज पॉसिबल. जेवढं लवकर होईल तेवढं घरून निघ, ॲज सून ॲज पॉसिबल. प्लीज. Hello, this is Rahul. Welcome to my channel Language Solutions. Welcome to 60 Days Spoken English Course Day 7. मग स्पोकन इंग्लिशचा 7वा दिवस आहे आणि आपण जाणून घेतो सेंटेन्स पॅटर्न. आता आपण सेंटेन्स पॅटर्न का जाणून घेतो, त्याचं कारण असं की तुम्ही इंग्रजी आजपासूनच बोलायला सुरुवात करावी. थोडी थोडी का होईना, पण आजपासूनच तुम्ही बोलायला सुरुवात करावं, त्याच्या मागचा हा उद्देश आहे. आता मी जर ग्रामरला जर डिरेक्टली हात घातला आणि मग मी तुम्हाला सांगत बसलो की हा टेन्सचा फॉर्म्युला आहे, हे सब्जेक्ट वर्ब आणि हे अग्रीमेंट, हे असं असतं, ते तसं असतं, हे नाही वापरायचं, ते नाही वापरायचं, असं नाही करायचं, तर मग तुम्ही गोंधळून जालाल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर मधल्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच कसं, तर मी एखादी गोष्ट करणार आहे, मी एखाद्या माणसाला फोन करणार आहे, मी एखाद्या माणसाला भेटणार आहे. मग ही जी गोष्ट आहे ती आतापर्यंत झालेली नाहीये. म्हणजेच काय की मी माझ्या मित्राला फोन केला नाहीये, परंतु मी फोन करणार आहे असं त्याला सांगितलंय, मी त्याला भेटणार आहे असं सांगितलंय, मी लेक्चर घेणार आहे असं सांगितलंय, मी त्याला पैसे देणार आहे असं सांगितलंय. म्हणजेच काय की एनिथिंग दॅट यू आर अबाउट टू डू इन द फ्युचर, म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुम्ही फ्युचरमध्ये करणार आहात. फ्युचरमध्ये काही खूप दूर नाही, फ्युचर म्हणजेच काय की आता प्रेझेंटमध्ये मी ती गोष्ट करत नाहीये, परंतु मी थोड्या वेळानंतर ती गोष्ट करू शकतो. समजा काय, मी लेक्चर रेकॉर्ड झालं तर आय विल पोस्ट दिस लेक्चर. समजा मग माझा हा लेक्चर रेकॉर्ड झाल्यानंतर मी त्याला एडिट करेन, आय विल एडिट अँड आय विल पोस्ट दिस लेक्चर. म्हणजेच काय की बाबा मी फ्युचर मधल्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी मग एक ठराविक पॅटर्न वापरतो. तो म्हणजे कुठला, तर आय विल आणि मग एखादी गोष्ट जी मी गोष्ट करणार आहे. समजा मग मी जर फ्युचरमध्ये कुठेतरी जाणार असेल किंवा मी थोड्या वेळात बाहेर जाणार आहे, तर मग मी काय म्हणेल, आय विल गो आउट, आय विल गो आउट. मग विल गो टू मीट माय फ्रेंड्स असं म्हणू शकतो. म्हणजेच काय की एखादी गोष्ट जी फ्युचरमध्ये घडणार आहे किंवा थोड्या वेळानंतर तुम्ही करणार आहात, त्या गोष्टीबद्दल इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. सो मग पॅटर्न कसा असणार आहे, पॅटर्न असणार आहे, सुरुवातीला असेल आय, ज्याचा अर्थ तुम्हाला माहितच आहे की मी असेल, आणि विल. आता विल हा जो आहे याचा अर्थ तुम्ही जो काही वर्ब वापराल त्या वर्बला शेवटी न पुन्हा ल असे शब्द येतील. म्हणजेच काय की मी जाईल जर म्हणत असेल तर मग जाईल साठी तुम्ही गो हा शब्द वापरणार. सो आय विल गो जर तुम्ही म्हणलात, काय म्हणणार तुम्ही, आय विल गो जर म्हणलात तर मी जाईल असा त्याचा अर्थ होतो. मग जाण्याला आपण जा ई ल. मग मराठीमध्ये जिथे जिथे जाईल, करेन, नाही का की बघेन, असं तसं जे म्हणत असतो. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रॉमिस करताय बघता की आय विल डू दिस, मग मी त्याला फोन करेल, मग मी नंतर करेल, असं जे म्हणत असतात समजा, त्या गोष्टींसाठी तुम्ही विल वापरणार आहात, जो की आपण फ्युचरसाठी वापरतो. मग पॅटर्न कसा असेल, आय असेल, विल असेल आणि मग एखादा वर्ब असेल. आता हा जो वर्ब असेल तो वर्ब आपण आता सिंपल फ्युचर बद्दलच बोलतोय. म्हणजेच काही फ्युचर मधल्या गोष्टी, परंतु एकदम पूर्ण झालेल्या गोष्टी नाही, फ्युचर मधल्या साध्या साध्या गोष्टी जे आपण करणार आहोत. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, तर वर्ब जो आहे तो एकदम सिंपल आणि बेसिक फॉर्मॅटमध्येच वापरणार आहात. म्हणजेच काही की वर्बचा आपण तिसरा फॉर्म, दुसरा फॉर्म असा वापरणार नाहीये. आपण वर्बचा आपण सिम्पली V1 वापरणार आहात. म्हणजेच काय की त्याचा जो बेसिक फॉर्म असतो तोच फॉर्म वापरणार आहे. म्हणजेच काय की आय विल गो म्हणेल मी, आय विल गॉन असं नाही म्हणणार मी. आय विल बी गॉन जर म्हणलं तर मग ते फ्युचर मधलीच गोष्ट आहे, परंतु थोडीशी कंप्लीट झालेली गोष्ट आहे. फ्युचरमध्ये ही गोष्ट कंप्लीट झालेली असेल असं म्हणण्यासाठी वापरतो. परंतु सध्या आपण काय पाहतोय की बाबा फ्युचरमध्ये मी एखादी गोष्ट करणार आहे म्हणजेच की ती केलेली असेल, पूर्ण झालेली असेल असं नाही म्हणत आहे. उद्या मी दिल्लीला पोहोचलेलो असेल असं नाही म्हणत आहे. मी फक्त काय म्हणतोय की मी उद्या दिल्लीला जाईल इथपर्यंतच बोलतोय. आय एम नॉट टॉकिंग अबाउट मी पोहोचलेला असेल, मी गेलेलो असेल, हे त्याचं लग्न पार पडलेलं असेल, असं वी आर नॉट टॉकिंग अबाउट दिस थिंग्स. सो वी आर ओनली टॉकिंग अबाउट समथिंग दॅट वी आर गोइंग टू डू इन नियर फ्युचर. थोड्या वेळात आपण ती गोष्ट करणार आहोत. सो आय विल बी अपलोडिंग दिस लेक्चर, आय विल बी रेकॉर्डिंग दिस लेक्चर,
किंवा आय विल रेकॉर्ड दिस लेक्चर, आय विल अपलोड दिस लेक्चर, आय विल गो होम असं म्हणण्यासाठी आपण हे शब्द वापरणार आहोत. आता आपण जे डेली बेसिसवरती जे सेंटेन्सेस बोलतो ते सेंटेन्सेस मराठीतच तुम्ही जास्त प्रमाणात ऐकलेले असतात आणि परंतु त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहित नाहीये तुम्हाला. आजच्या व्हिडिओमध्ये काय करूयात, आपण मराठी सेंटेन्सेस बघूयात आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे मी तिथे दिलेलं आहे ते मी सांगेल. ओके, सो जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी उद्या तुमची भेट घेईल, एखाद्या माणसाला जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी उद्या तुमची भेट घेईल, सो तुम्ही भेटणार आहात परंतु कधी, उद्या. सो इट इज अबाउट द फ्युचर. ओके, सो मग मी उद्या तुमची भेट घे म्हणण्यासाठी आता भेट घेण्यासाठी आपण मीट हा शब्द वापरतो. ओके, सो पॅरेंट मीटिंग, गुगल मीट असं म्हणतो. सो आय विल मीट यू टुमॉरो. आता तुम्हाला पॅटर्न काय लक्षात ठेवायचे की आय आहे, विल आहे, वर्बचा जो आहे तो फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजेच काही वर्बचा आपण फर्स्ट फॉर्मच वापरणार आहात. सो आय विल मीट यू टुमॉरो. टुमॉरोसाठी उद्या म्हणतो ते माहिती आहे तुम्हाला. मग घेईल, भेट घेतोय ना आपण, समजा आय विल मीट यू टुमॉरो असं त्यानुसार म्हणतो. समजा मी एखाद्या माणसाला निरोप द्यायला तुम्हाला कोणीतरी सांगितले की त्याला तू निरोप देशील का, विल यू टेल हिम किंवा विल यू इन्फॉर्म हिम, तर मग आय विल टेल हिम. इथे काय लिहिलंय, आय विल टेल हिम. आता हिम हा जो शब्द आहे बाळांनो, हिम हा या शब्दाचा अर्थ होतो त्याला. जसं मुलीला आपण तिला म्हणत असतो तसं मुलांसाठी आपण त्याला म्हणत असतो. मग त्याला म्हणण्यासाठी हिम वापरणार आणि तिला म्हणण्यासाठी काय वापरणार, हर. आता हिमचा अर्थ त्याला होतो परंतु हर जो आहे त्याचा अर्थ तिचा पण होऊ शकतो आणि तिला पण होऊ शकतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. सो मग काय, मी तिला विचारेल. सो आय विल आस्क हर. मी तिला विचारेल, आय विल आस्क हर. सो मग मी दरवाजा उघडेन. सो आय विल ओपन द डोर. आय विल ओपन, वर्बचा बेसिक फॉर्म, द डोर. मी खिडकी बंद करेल, मी खिडकी बंद करेल. सो आय विल क्लोज द विंडो. आय विल क्लोज द विंडो. तसंच मग काय, मी माझी खोली स्वच्छ करेल. सो मग स्वच्छ करण्याला आपण काय म्हणतो, क्लीन. तर मग काय, आय विल क्लीन द रूम. आय विल क्लीन, इथं पण वर्बचा फर्स्ट फॉर्मच आहे, तो पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. सो मग काय, आय विल वॉश क्लोथ्स. आय विल वॉश. आता वॉश म्हणजे माहिती आहे तुम्हाला, फेस वॉश हा शब्द तर तुम्ही ऐकलाच असेल. ओके, वॉश म्हणजे काय, असं जे करत असतो त्याला समजा. ओके, तर मग आय विल वॉश द क्लोथ्स, मी कपडे धुईल. तसंच मग मी नवीन फोन खरेदी करेल. सो आय विल बाय अ न्यू फोन. आय विल बाय अ न्यू फोन. मग बाय म्हणजेच काय, विकत घेणे. ओके, मी संदेश पाठवेन. मग आय विल सेंड अ मेसेज. मग आय विल सेंड अ मेसेज टू यू म्हणू शकता, आय विल सेंड अ मेसेज टू माय फादर म्हणू शकता. ज्याही माणसाला तुम्हाला मेसेज तुम्ही पाठवणार आहात त्या माणसाचं नाव तिथे लावू शकता. सो आय विल सेंड अ मेसेज टू द HOD. आय विल सेंड अ मेसेज टू द प्रिन्सिपल. ओके, मी माझे काम पूर्ण करेल. आय विल कम्प्लीट माय वर्क. आय विल फिनिश माय वर्क. आय विल फिनिश माय वर्क. ओके, बघूयात पुढचा सेंटेन्स कुठला आहे. पुढचा सेंटेन्स आहे, मी घरी जाईल. मग जाण्यासाठी आपण गो हा शब्द वापरणार आणि घरीसाठी आपण होम वापरणार. सो मग काय म्हणाल तुम्ही, आय विल गो होम. सिम्पल. मी तुला फोन करेल. मी तुला फोन करेल. सो आय विल कॉल यू. मी तुला मदत करेल. आय विल हेल्प यू. मी तुझी मदत करेल किंवा मी तुला मदत करेल म्हणण्यासाठी आय विल हेल्प यू म्हणतो. यू म्हणजे तू समजा. तर मग आपण मी त्याला मदत करेल जर म्हणायचं असेल तर मग काय म्हणणार, आय विल हेल्प हिम. म्हणजे हिम म्हणजेच काय की मुलासाठी वापरतो त्याला, आपण त्याला म्हणतो मराठीत. सो आय विल हेल्प हिम, मी त्याला मदत करेल. तसंच मग जर तुम्ही मुलीला जर मदत करत असेल एखाद्या तर काय म्हणणार, आय विल हेल्प हर. मी तिला मदत करेल किंवा मी तिची मदत करेल असं त्याचा अर्थ होतो. मी उद्या येईल. सपोज समबडी इज आस्किंग यू दॅट की तू कधी येणार आहे काय नाही, मग तुम्ही म्हणू शकता ना की मी उद्या येईल, मी संडेला येईल, मी मंडेला येईल. सो मग आय विल कम टुमॉरो म्हणू शकता तुम्ही इथे. ओके, तसंच मग समजा एखादं जर डेट जर ठरलेली असेल, संडे ठरलेला असेल, मंडे ठरलेला असेल किंवा काही डेट ठरलेली असेल तर मग तुम्ही त्याला थोडंसं मोल्ड कसं करू शकता, आय विल कम ऑन म्हणायचं
आणि मग त्याच्यानंतर तुम्ही डेट म्हणू शकता आणि हे पण म्हणू शकता. आय विल कम ऑन मंडे. तसंच आय विल कम ऑन संडे. सगळ्या वारांसाठी तसं म्हणू शकता. आय विल कम ऑन संडे. आय विल कम ऑन 15th ऑफ मार्च किंवा आय विल कम ऑन 15th जरी म्हणलं तरी चालेल, जर इफ दॅट पर्सन नोज दॅट कुठला महिना चालू आहे कुठलं वर्ष चालू आहे. ओके, सो मी इथे वाट पाहिल. आय विल वेट हिअर. इथे म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार? इथे म्हणण्यासाठी तुम्ही हिअर म्हणणार. ओके, सो मग आय विल ट्राय. आय विल ट्राय अगेन. मी पुन्हा प्रयत्न करेल. आय विल स्टडी टुनाइट. मी आज रात्री अभ्यास करेल. सो आय विल स्टडी टुनाइट. टुनाइट म्हणजे आज रात्री. ओके, टुनाइट म्हणजे आज रात्री. आता फ्युचर बद्दल बोलतोय ना आपण समजा. सो मग आय विल स्टडी टुनाइट सो दॅट आय विल बी एबल टू नाही काय अपियर फॉर द एक्झाम. ओके, सो मग आय विल स्टडी अगेन किंवा आय विल स्टडी ॲट नाईट किंवा आय विल स्टडी टुनाइट. मी नंतर खाईल, विच मीन्स आय विल ईट लेटर. आता लेटर म्हणजे नंतर तुम्हाला माहितच आहे. ओके, लेटर म्हणजे ते आपण लिहितो ते लेटर नाही, त्याची स्पेलिंग वेगळी. LETTER. आता या लेटरचे दोन अर्थ. एक लेटर म्हणजे पत्र लिहित होते आणि दुसरं लेटर म्हणजे अल्फाबेटिकल लेटर जे म्हणतो ते एक लेटर. परंतु LATER जो आहे याचा अर्थ होतो नंतर. ओके, लेटर. ओके, तसंच मग आय विल स्लीप अर्ली. मी लवकर झोपेन. यू विल बी स्लीपिंग म्हणजे तुम्ही झोपणार आहात, परंतु कधी? यू विल बी स्लीपिंग अर्ली. आय विल स्लीप अर्ली. तसंच पुढचा सेंटेन्स आहे बघा. मी लवकर उठेन. लवकर उठेन म्हणजे उद्या तुम्हाला कुठेतरी जायचं आहे. यू आर प्रॉमिसिंग समबडी दॅट की आय विल वेक अप अर्ली. सो आय विल वेक अप अर्ली. मी लवकर उठेन. ओके, बघा पुढचा सेंटेन्स कुठला. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेल. आय विल ट्राय माय बेस्ट. आय विल ट्राय. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. ट्राय माय बेस्ट म्हणजेच काय की सर्वोत्तम प्रयत्न करणे म्हणजे मला जेवढं चांगलं जमेल तेवढं मी प्रयत्न करेल. कधी पण ज्यावेळेस एखादा माणूस तुमच्याकडून अपेक्षा करत असतो त्यावेळेस तुम्ही म्हणताच ना की आय विल ट्राय माय बेस्ट. आय विल ट्राय माय बेस्ट. तसंच मग काय, मी ते शक्य तितक्या लवकर करेल. एखादी गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर करायला सांगितलेली. आता तुम्ही एक शब्द खूप वारंवार ऐकला असेल बघा, ASAP. खूप जास्त प्रमाणात हा शब्द वापरतात लोक. ASAP बोलत असताना सुद्धा ASAP असं म्हणत असतात. आता मग याचा अर्थ नेमकं काय होतो? ॲज सून ॲज पॉसिबल. ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजेच काय की लवकरात लवकर जे म्हणत असतो का मराठीत आपण, त्यासाठी आपण ॲज सून ॲज पॉसिबल वापरतो. आणि मॉडर्न डेमध्ये त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये वापरतात लोक, जसं ASAP म्हणून. ASAP. ओके, सो मग आय विल डू इट ॲज सून ॲज पॉसिबल. इथं दिलंय बघा, आय विल डू इट ॲज सून ॲज पॉसिबल. मग ASAP ASAP जे म्हणत असतो आपण त्याला. ओके, सो मग आय विल डू इट ॲज सून ॲज पॉसिबल. मी ते लवकरात लवकर करेल. मग कुठलीही जी गोष्ट तुम्ही लवकरात लवकर करण्यासाठी सांगत असाल किंवा एखाद्या माणसाला लवकरात लवकर पाठव म्हणत असाल, लवकरात लवकर आवर म्हणत असाल, सो यू कॅन यूज दिस फ्रेज ॲज इट इज, ॲज सून ॲज पॉसिबल. जेवढं लवकर होईल तेवढं घरून निघ. ॲज सून ॲज पॉसिबल. प्लीज लीव होम किंवा लीव ॲज सून ॲज पॉसिबल किंवा प्लीज कम ॲज सून ॲज पॉसिबल. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर येईल. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी तुम्हाला उद्या कळवेल. म्हणजेच काय की एखादी गोष्ट तुम्ही उद्या तुम्हाला सांगू, उद्या तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल असं सांगतोय. आता इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त प्रमाणात हा शब्द किंवा हा सेंटेन्स वापरला जातो की वी विल लेट यू नो किंवा आय विल लेट यू नो टुमॉरो. आम्ही तुम्हाला कळवू सर, आम्ही तुम्हाला जॉबवर घेणार आहात का नाही. मग आय विल लेट यू नो जर म्हणलं तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला ते कधीच नो होऊ देणार नाही, ते तुम्हाला कधीच कळू देणार नाहीत की कुणाला घेत नाही, म्हणजे तुम्हाला घेणार नाहीत. तसं म्हणण्यासाठी दिली आहे जास्त प्रमाणात वापरली जाते. सो आय विल लेट यू नो म्हणजेच की मी तुम्हाला उद्या कळवेल. तसंच मग मी संध्याकाळी परत येईल. कधी कधी रूम पार्टनर विचारू शकतो की बाबा तू आज बाहेर जातोय, मग तू संध्याकाळी परत येणार आहे का नाही, मग मी दार उघडं ठेवू का, चाबी माझ्याकडे ठेवू का, काय करू असं विचारू शकतो. सो यू कॅन से दॅट की आय विल कम नाही काय काय बॅक इन द इव्हनिंग. आय विल कम बॅक इन द इव्हनिंग. मी संध्याकाळी परत येईल. मग कम बॅक म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. आता कम बॅकच्या जागी तुम्ही रिटर्न हा शब्द पण वापरू शकता. सो आय विल रिटर्न इन द इव्हनिंग. आता रिटर्न म्हणल्यानंतर बॅक म्हणू नका फक्त.
सो आय विल रिटर्न बॅक इन द इव्हनिंग म्हणून रिटर्न आणि बॅकचा दोघांचा अर्थ परतच वळण्याचा होतो. ओके. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी त्याच्याशी याबद्दल बोलणार. सो सपोज देर इज अन इम्पॉर्टंट इश्यू अँड दॅट नीड्स टू बी डिस्कस अँड इट नीड्स टू बी टॅकल्ड अँड समबडी इज सेइंग दॅट की विल यू प्लीज डू ऑर विल यू प्लीज डिस्कस दिस विथ हिम फॉर मी, किंवा हे विचारू शकतोस का, त्याच्याबद्दल बोलशील का या गोष्टीबद्दल. सो समबडी कॅन प्रॉमिस यू बाय सेइंग दॅट की आय विल टॉक टू हिम अबाउट इट. आय विल टॉक टू हिम अबाउट इट. आता अबाउट इट या शब्दाचा अर्थ होतो बद्दल, म्हणजेच काही की एखाद्या गोष्टीबद्दल म्हणत असतो का समजा रेफरन्स देण्यासाठी. सो आय विल स्पीक टू हिम अबाउट इट. मी त्याला त्या गोष्टीबद्दल बोलेल. मी खात्री करेन की सर्व काही तयार आहे. आय विल मेक शुअर एव्हरीथिंग इज रेडी. आता मेक शुअर म्हणजेच काय की खात्री करणे आणि एव्हरीथिंग इज रेडी म्हणजेच काय की सगळं काही तयार आहे. ओके. सो आय विल मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज रेडी म्हणजेच काय की पाहुणे वगैरे येणार आहेत. तर मग यू कॅन से दॅट की आय विल मेक शुअर एव्हरीथिंग इज रेडी. तुम्ही याच्या आधी सगळं काही रेडी असेल, मी त्याची हे करेल. एखाद्या वेळेस एखादा गेस्ट येऊ शकतो आणि तो म्हणू शकतो की माझ्याकडे खूप जास्त वेळ नाहीये, तयारीमध्ये खूप जास्त वेळ नका लावू, सगळं जे काय पटपट करा आणि मग देन आय विल बी एबल टू गो होम. सो द ऑर्गनायझर मे से दॅट आय विल मेक शुअर एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज रेडी. तसंच मी या समस्येचे समाधान शोधेल. सो व्हॉट यू नीड टू डू इज आय विल फाइंड अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. आता हे जे आहेत थोडेसे ॲडव्हान्स सेंटेन्सेस आहेत, परंतु तुम्हाला इंग्रजी एक दोनच सेंटेन्समध्ये एक दोनच शब्दामध्ये तुम्ही थोडी बोलणार आहे. सो यू विल बी एबल टू म्हणजे यू विल हॅव टू स्पीक इंग्लिश नाही का की कंटिन्युअसली सेंटेन्सला जोडून जोडून बोलावं लागेल. असं थोडी की एक सेंटेन्स बोललं की लगेच तुम्ही म्हणणार आता टाइम प्लीज आणि मग मला आता थोडा वेळ दे, मी दुसरा एक सेंटेन्स फॉर्म करून येतो आणि मग आपण इंग्लिशमध्ये पुढे बोलूयात, असं तुम्ही नाही बोलू शकणार. सो यू विल हॅव टू स्पीक continuously and that's why you need to learn the bigger sentences as well, but you need to keep in mind that ki this is how it should be spoken किंवा असं पॅटर्न असणार आहे. ओके. सो आय विल फाइंड अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. मी या समस्येचं समाधान शोधेल. ओके. सो यू आर प्रॉमिसिंग समबडी दॅट डोंट वरी अबाउट इट, विल बी फाइंडिंग किंवा आय विल फाइंड अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. आय विल फाइंड अ सोल्युशन टू दिस प्रॉब्लेम. द नेक्स्ट इज मी इंग्रजीचा सराव करण्यासाठी जास्त वेळ घालवेल. ओके. आय वॉन्ट दिस प्रॉमिस फ्रॉम यू की बाबा मी इंग्रजीचा सराव करण्यासाठी जास्त वेळ घालवेल. सो आय विल स्पेंड मोर टाइम प्रॅक्टिसिंग इंग्लिश. प्रॅक्टिसिंग इंग्लिश म्हणजे इंग्रजीचा सराव करणे. इंग्रजीचा सराव करणे म्हणजे इंग्रजी भाषेचा बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा सराव करणे. सो आय विल स्पेंड मोर टाइम प्रॅक्टिसिंग इंग्लिश. मी इंग्रजी बोलण्याचा किंवा इंग्रजीचा सराव करेल किंवा त्यासाठी टाइम काढेल असं त्याचा अर्थ होतो. मी माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी मेहनत करेल. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझे लक्ष्य साधण्यासाठी मेहनत करेल. सो आय विल. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी मेहनत करेल. सो आय विल वर्क हार्ड टू अचीव माय गोल. माय गोल म्हणजेच काय की तुमचं जे काही ठरलेलं जे ध्येय असेल त्यासाठी तुम्ही म्हणू शकता वर्क हार्ड म्हणजेच काय की खूप मेहनत करणे. ओके. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझ्या स्वप्नावर कधीही हार मानणार नाही. सो आय विल नेवर गिव्ह अप ऑन माय ड्रीम्स. गिव्ह अप म्हणजेच काय की हार मानणे. गिव्ह अप. आता वेगवेगळ्या टी शर्टवरती तुम्ही हा शब्द बघितला असेल, नेवर गिव्ह अप, कधीही हार मानू नका. सो आय विल नेवर गिव्ह अप ऑन माय ड्रीम्स. मी माझ्या स्वप्नांवरती कधीच हार मानणार नाही. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी एक नवीन कौशल्य शिकेन. सो आय विल लर्न अ न्यू स्किल. आता न्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे, परंतु स्किल म्हणजेच काय कौशल्य. सो मी एक नवीन कौशल्य शिकेन. आय विल लर्न अ न्यू स्किल. मी माझी इंग्रजी सुधारेल. आय विल इम्प्रूव्ह माय इंग्लिश. आय विल इम्प्रूव्ह माय इंग्लिश. मी दररोज बोलण्याचा सराव करेल. आय विल प्रॅक्टिस स्पीकिंग एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजेच दररोज आणि स्पीकिंग बाकीचं तुम्हाला माहिती आहे. सो आय विल प्रॅक्टिस स्पीकिंग एव्हरी डे. आय विल प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश एव्हरी डे. मी इंग्रजी बोलण्याचा रोज सराव करेल. आय विल प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश एव्हरी डे. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी नंतर मीटिंगमध्ये सहभागी होईल. सो यू विल बी जॉईनिंग द मीटिंग बट अ लिटल लेटर. तुम्ही मीटिंगमध्ये सहभागी होणार आहात परंतु थोड्या वेळानंतर. आता फ्युचरमध्ये सुद्धा अजून थोडंसं फ्युचर दाखवलेलं आहे, फ्युचर विद इन अ फ्युचर. सो मी नंतर मीटिंगमध्ये सहभागी होईल. सो आय विल जॉईन द मीटिंग लेटर. आय विल जॉईन द मीटिंग लेटर. मी मीटिंगमध्ये नंतर सहभागी होईल. मी उद्या पुस्तके आणेल. सो आय विल ब्रिंग द बुक्स टुमॉरो.
आय विल ब्रिंग द बुक्स टुमॉरो. आता टुमॉरो म्हणजे उद्या, तुम्हाला माहितच आहे समजा. सो आय विल ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग म्हणजे काय? आणणे. एखादी गोष्ट आणत असतो त्याला आपण ब्रिंग म्हणत असतो. सो मग आय विल ब्रिंग द बुक्स टुमॉरो. मी उद्या पुस्तक आणेन. द नेक्स्ट इज मी तुला सर्व काही समजून सांगेल. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग टू यू. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग टू यू. मी तुला सर्व काही समजून सांगेल. सपोज तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत, सो आय कॅन से दिस डायलॉग टू यू ॲज वेल. सो आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग टू यू. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग टू यू म्हणजेच काही जे काही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, ज्या काही गोष्टी तुम्हाला कळत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करेन. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग टू यू. मी तुझा सल्ला लक्षात ठेवेल. सो somebody is giving you an advice and that person is not sure whether you will be keeping the advice in mind or not, then you are promising that person that I will keep remember, I will remember your advice. Okay, मी तुझा गुपित कायम ठेवेल. सो I will keep your secret. आय विल कीप युअर सिक्रेट म्हणजेच काय की तुझं जे काही चाललंय का त्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत, परंतु मी घरी सांगणार नाही. आय विल कीप युअर सिक्रेट. कारण का तुझ्याकडे पण माझं एखादं सिक्रेट असेलच ज्याचा वापर करून तुम्हाला टॉलरेट म्हणजे एक्सप्लॉइट करू शकतो. ओके, सो आय विल कीप युअर सिक्रेट. तसंच मी या समस्येची काळजी घेईल. सो आय विल टेक केअर ऑफ दिस प्रॉब्लेम. आय विल टेक केअर ऑफ दिस प्रॉब्लेम. तसंच मग काय, मी एक चांगली योजना तयार करेल. आता योजनेसाठी आपण गव्हर्नमेंटच्या योजनेसाठी स्कीम हा शब्द वापरतो, परंतु ज्यावेळेस आपण प्लॅन बोलतोय का, प्लॅन म्हणजेच काही कुठेतरी जाण्याचा प्लॅन आहे, त्यावेळेस आपण जी योजना वापरतो ती योजना म्हणजे प्लॅन थोडक्यात. ओके, सो आय विल मेक अ बेटर प्लॅन. मी संध्याकाळी तुला फोन करेल. मी संध्याकाळी तुला फोन करेल. सो आय विल कॉल यू. मग आता संध्याकाळी म्हणतोय आपण, सो मग काय म्हणणार, इन द इव्हनिंग. ओके, सो आय विल कॉल यू इन द इव्हनिंग. मी तुला संध्याकाळी फोन करेल किंवा मी संध्याकाळी तुला फोन करेल. आय विल कॉल यू इन द इव्हनिंग. तसंच मग मी वर्गानंतर तुझी भेट घेईल. वर्गानंतर म्हणजेच काय, क्लास नंतर. ओके, सो आय विल मीट यू आफ्टर द क्लास. ओके, मी आज काम पूर्ण करेल. आय विल फिनिश द वर्क टुडे. आय विल फिनिश द वर्क टुडे. आता मी आजच पूर्ण करेल जर म्हणायचं असेल तर मग मी इथे इट सेल्फ म्हणू शकेल. काय म्हणेल, आय विल फिनिश द वर्क टुडे इट सेल्फ. मी आजच्या आजच हे काम पूर्ण करून टाकेल. मी उद्या कागदपत्रे पाठवेन. सो मग आय विल सेंड द डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स असं म्हणायचं. ओके, डॉक्युमेंट असं नाही म्हणायचं, डॉक्युमेंट्स असं म्हणायचं. ओके, मी तुझे ग्रहपाठ करण्यात मदत करेल. सो आय विल हेल्प यू इन होमवर्क किंवा आय विल हेल्प यू विथ युअर होमवर्क. आय विल हेल्प यू विथ युअर होमवर्क. मी तुला ग्रहपाठ करण्यात मदत करेल. मी माझ्या शिक्षकांशी बोलणार. आय विल टॉक टू माय टीचर. आय विल टॉक टू माय टीचर. तसंच मग आय विल टॉक टू म्हणून तुम्ही ज्याही माणसाला बोलणार आहात ते तुम्ही सांगू शकता. आय विल टॉक टू रोहन. आय विल टॉक टू रोहिणी म्हणू शकता. आय विल टॉक टू द टीचर म्हणू शकता. आय विल टॉक टू द प्रिन्सिपल म्हणू शकता. आय विल टॉक टू मदर म्हणू शकता. सो ज्याही माणसाला तुम्ही बोलणार आहात फ्युचरमध्ये म्हणजे थोड्या वेळानंतर त्या गोष्टी तुम्ही आय विल टॉक टू आणि मग त्याच्यानंतर ती गोष्ट तुम्हाला ऍड करायची आहे. सो आय विल टॉक टू माय टीचर म्हणजेच काय, मी माझ्या शिक्षकांशी बोलेल. मी तपशील तपासणार. आय विल चेक द डिटेल्स. तपशीलला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, डिटेल्स. आय विल चेक द डिटेल्स. तसं मग मी असाइनमेंट पूर्ण करेल. आय विल कम्प्लीट द असाइनमेंट. मी परीक्षेची तयारी करेल. आय विल प्रिपेअर फॉर द एक्झाम किंवा फॉर द टेस्ट. आय विल प्रिपेअर फॉर द टेस्ट. आणि शेवटचा सेंटेन्स काय, मी पुढच्या आठवड्यात माझ्या मित्राला भेट देईल. आय विल मीट माय फ्रेंड नेक्स्ट वीक किंवा आय विल विजिट माय फ्रेंड नेक्स्ट वीक. मी माझ्या मित्राला भेट देईल पुढल्या आठवड्यात. सो आय विल पोस्ट अनदर लेक्चर नेक्स्ट वीक.
So that's it for this video. We'll be meeting in the next video where we'll be discussing a lot more sentence patterns with which you will be able to speak English from today itself. So please don't forget to subscribe to the channel Langlet Solutions and hit the bell icon so that you will not be missing any update when I post videos. Thank you so much. This is Rahul Pawar signing off.